तर हा पहिलाच व्लॉग आहे. एक छोटासा प्रयत्न आहे एक US मधलं आयुष्य दाखवण्यासाठी. तर डॅलसमध्ये ॲक्च्युली स्नो जास्त नाही होत, वर्षात 2 वर्षातून एकदा कधीतरी. आणि ही खूप छान वाटतं आहे की अगदी अंगणातच बर्फ आहे आणि त्यात फिरायलासुद्धा चाललो होतो आम्ही. तर लेयर्सवर लेयर्स घालून निघालो आहे, कारण टेम्परेचर मायनसमध्ये होतं, -4-5 होतं काहीतरी. तर वॉर्मर, त्याच्यावर नॉर्मल कपडे, स्वेटर आणि अजून एक स्वेटर असं करून आणि शूज घालून आम्ही निघालो. जसं इथे बघताय, खूप खूप सुंदर दिसत होतं बाहेर. बर्फ उचलता येतोय का? बर्फ आहे रे, स्नो नाही आहे. कसं वाटतंय? नंतर घरी येऊन देवासमोर दिवा लावला आणि निघायच्या आधी ओंकारने छान भजीची तयारी केली होती. कांदा आणि कोबी कापून ठेवलं होतं आणि त्यात बेसन मिक्स करून ठेवलं आम्ही. तर आल्या आल्या आम्ही पटकन तळायला घेतलं. तुम्ही जसं इंस्टाग्रामच्या रीलवर पाहिलं असेल की आम्ही छान स्नोमध्ये कांदा भजी आणि चहा एन्जॉय केला. आणि त्यानंतर एक पाहुणी आली घरी. बघ 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 कोण आलंय बघ. किती गोड आहे. मग रेग्युलर संडे रुटीन्स. नंतर दुपारी थोडा टाईमपास करून संध्याकाळी जेवण बनवायला घेतलं. तर फिश आहे, मच्छी, आणि हे आहे सॅल्मन. तसं ह्याला रावससुद्धा म्हणू शकतो. तसं टेक्स्चर थोडंफार तसंच होतं. काय वाव. लाल मिरची, धणे, कोकम सगळं इकडे मिळतं, फक्त कोकम तेवढं चांगलं मिळत नाही. ये मस्त दिसतंय. वा वा, झुणकांनी चपात्या केलेल्या आहेत आणि हे फिश चालू आहे. हा जो आवाज येतो ना तळण्याचा, मला खूप आवडतो. आणि असा होता हा संडे. बाहेर बर्फ पडतोय आणि आम्ही आत खाऊन खाऊन खूप एन्जॉय केलं आहे.